येशूरूंकडे आमचं लक्ष लावत आहे. Amen. येशूरूंना भिवू नका. त्याचे निवडलेले जे येशूरू आहेत, या येशूरून संबंधानं म्हणत आहे तुमची संतती आशीर्वादित व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती आशीर्वादाची ओतणी व्हायला पाहिजे. तर आमचं लक्ष आता येशूरूंकडं, हे निवडलेलं, देवाचे निवडलेले संघ, देवाचे निवडलेले लोक, देवाचे निवडलेला वंश. आणि तो म्हणतो या येशूरूंपासून तुम्ही पळू नका, त्यांना भिवू नका, म्हणजे त्यांच्या जवळ तुम्ही राहा. Amen. जसं मी कुणाला तरी भीतो ना, त्यांच्यापासून पळून जातो. पण देवाची पसंत काय, देवाची आवड काय? जे येशूरूंच्या जवळ राहतात, ज्यांना येशूरूंवरती प्रेम आहे, कारण देवाचं प्रेम येशूरूंवर आहे. आणि देवाला वाटतं की आम्ही पण त्याच्यावर प्रेम करावं. Amen. आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर आम्हाला आशीर्वादित व्हायचंय, हे फार सोपं आहे. पालक साहेब नोकरी लागावं म्हणून प्रार्थना करा. बरेच लोक म्हणतात एवढ्यांसाठी प्रार्थना करतात, आमच्यासाठी प्रार्थना केली काय ऐकत नाही देव आमचं. उत्तर इकडे आहे. इथं काय मी नुसतं प्रार्थना केली की देव लगेच चमत्कार करतो असं नाहीये. तो सगळी वस्तुस्थिती पाहतो. Hallelujah. कारण देणाऱ्या व्यक्तीला तो तपासतो किती तुमच्या येशूरूंबरोबर संबंध आहे. मग येशूर या शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? माझ्या निवडलेल्या इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, तू येशूरांना भिवू नकोस. आणि या दिवसामध्ये नेमकं लोक येशूरूंना घाबरायला लागलेत. कोण आहे ती येशूर? येशूर या शब्दाचा अर्थ आहे नीतिमत्व किंवा सात्विकपणा. सात्विकता सोडू नको, धर्म सोडू नकोस. कठीण दिवसामध्ये हेच करणं गरजेचं आहे. चांगली परिस्थिती आहे, रोग व्याधी तुमच्या घरामध्ये नाहीये, आर्थिक प्रश्न तुमच्या घरामध्ये नाहीये, आनंदी आनंद आहे, परीक्षेमध्ये यश आहे, भविष्य सुखकर आहे, बिझनेस मध्ये फ्लो आहे, लोक तुम्हाला चांगलं म्हणत आहे, भीतीचं वातावरण नाही. आणि त्यावेळेस प्रार्थना करणं सोपं आहे, त्यावेळेस नीतिमत्व टिकवणं सोपं आहे, त्यावेळेस प्रार्थना करणं, विश्वास ठेवणं सोपं आहे. परंतु ज्यावेळेस परिस्थिती बदलती ना, त्यावेळेस येशूरूंचीच तुम्हाला भीती वाटते, नीतिमत्वाचीच तुम्हाला भीती वाटते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये नीतिमत्व टिकवणं फार कठीण आहे, म्हणजे त्याची भीती वाटायला लागलेली आहे. आणि देवाचं प्रेम तर नीतिमत्वावरच आहे. येशूर म्हणजे प्रामाणिकपणा आहे, येशूर म्हणजे सरळता आहे, येशूर म्हणजे नेकी आहे. चांगलं काम करणं म्हणजे त्यांना येशूर म्हटलेलं आहे.